आज लोकशाहीचा उत्सव म्हणून ज्या दिवसाला संबोधलं जातं तो आज मतदानाचा दिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात, सातारा जिल्ह्यात आणि सातारा जावळी विधानसभामधल्या सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करू इच्छितो की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा। हे दिवस हा दुसऱ्या कुठल्या ह्याच्यावर वाया घालवू नका। अतिशय थोडा वेळ लागतो, पण त्या थोड्या वेळामध्ये आपण आपल्या शहर, जिल्हा आणि राज्याचं भवितव्य हे कुठल्या वाटचालीनं, कुठल्या दिशेनं जातंय हे आपण ठरवत असतो। त्यामुळं सर्वांनी मतदानाचा हक्क 100% बजवावा ही मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो। आणि मला खात्री आहे की माझ्या सातारा जावळी मतदारसंघात सुद्धा मला भरभरून साथ माझ्या मतदार बंधू भगिनींची मिळेल आणि मोठं यश मला माझे मतदार बंधू भगिनी देतील ह्याची 100% मला खात्री आहे। 100% यशाची खात्री आहे, कारण मी नेहमी सांगतो की मी गेले 5 वर्ष माझ्या मतदारसंघात आहे। माझ्या मतदारसंघासाठी मी काम केलंय। माझे मतदार बंधू भगिनी जे आहेत त्यांचा विश्वास मी कामाच्या माध्यमातून संपादन केलेलं आहे। त्यामुळे 100% मला यशाची खात्री आहे। जनतेला काय आवाहन कराल मतदान जास्त होण्यासाठी? आपलं काय मत आहे? नाही, सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजवावा ही माझी सर्वांना म्हणजे विनंती आहे, आव्हान आहे सगळ्यांना की वेळ घालवू नका, बाहेर पडा, मतदान आपलं जे आहे ते करून घ्या। अतिशय कमी वेळ लागतो, पण मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही राज्याचं, जिल्ह्याचं आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचं भविष्य तुमच्या एका मतदानावर ठरवत आहे। त्यामुळं सगळ्यांनी येऊन आपला मतदानाचा हक्क 100% बजावला पाहिजे। आणि एवढं इलेक्शन कमिशन म्हणा, जिल्हा प्रशासन मतदान सोयीस्कर, सुकर होण्यासाठी आता एवढ्या गोष्टी करते, हे पूर्वी होत नव्हतं। पण आज एवढ्या गोष्टी केल्या। आज वयस्कर लोकांसाठी घरी जाऊन मतदान करून घेतलंय। बरोबर. जे ड्युटीला आहेत त्यांचं बॅलेटचं तर असतंच नेहमी, पण इथं सुद्धा म्हणजे मतदान ज्याला आपण फेअर आणि फ्री हे म्हणतो त्याच्यासाठी सर्व यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने राबवली आहे। गेले अनेक दिवस प्रशासन सुद्धा गावोगावी जाऊन म्हणजे काय म्हणायचं, लोकांना हे करतंय किंवा बरोबर. मतदान का करावं एवढं करतंय। मग आपण सुद्धा आपलं म्हणजे कुठं आपलं आज कमी सुट्टी पडायला. आहे कशाला जायचं वगैरे असं न करता सगळ्यांनी एवढं सगळे म्हणजे सगळेच एवढं हे करतात तर मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे। मनातच असो आपल्याला काय पाहिजे ते. प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे आणि हो, इतके दिवस आता सगळेजण प्रचारात आहेत। खात्री तर 100% आहे बाबांच्या निवडून यायची बर. आणि चांगला विजय होईल ही देखील खात्री. एकंदर हा सगळा